नमस्कार. मला हे जे डोनेशन मागायला हे जे म्युन्सिपाल्टीचे शाळेवाले किंवा प्रायव्हेट शाळेवाले किंवा इंग्लिश मिडियमचे शाळेवाले हे जे फॉर्म देतात मुलांना आणि बोलतात ₹10, ₹20, ₹50 जमा करा, फॉर्म भरून आणा, फॉर्म पूर्ण करा आणि ते पैसे जमा करून शाळेत जमा करा ते पैसे. मग गव्हर्मेंट ते पैसे कशासाठी जमा करा तर म्हणे डोनेशन. कोणासाठी तर गोरगरिबासाठी किंवा मिलिटरीवाल्यांसाठी. मिलिटरीवाल्यांना तर गव्हर्मेंट सरकार पगार देतं ना. मग तुम्ही मुलांना असे घरोघर पाठवित्या, कोणी हाडतूड करतं, कोण देतं, कोण नाही देत. मग त्यापेक्षा मी तर म्हणते शाळेच्या लोकांना असं करायला पाहिजे का जे पालक आहेत मुलांचे, तुम्ही डायरेक्ट पालकाला तो फॉर्म द्या आणि प्रत्येक पालकाकडून तुम्ही 50-60 काय घ्यायचे ते घ्या. कशाला मुलांना घरोघर पाठवत्या? चांगलं वाटतं का ही गोष्ट? मुलं बिचारे जात्या डोनेशन द्या ना. कोण बोलतं मी आताच एकाला दिलं, कोण बोलतं मी आता त्या याला दिलं. म्हणजे 2-2, 3-3 मुलं अशी येतात, मागतात, चांगलं वाटत नाही. मग तुम्ही पालकांकडून घ्या ना. आणि दुसरी गोष्ट तर हे घरोघरी मुलं पाठवून हे म्हणजे एक बोलू नये असे शब्द. मुलाच्या डोक्यावर पण परिणाम होतो. अरे त्यानं मला दिलं नाही, मला त्यानं जा नाही दिलेलं आहे असं बोलते. मग मुलांच्या डोक्यावर पण परिणाम होतो त्यानं. मग गव्हर्मेंट पगार देतं आहे ना त्या लोकांना, मिलिटरीला म्हणा का कोणाला डोनेशन द्यायचं तर गव्हर्मेंटकडून मागा ना तुम्ही डोनेशन. घरोघरी पाठवून मुलांकडून कशाला मागता? आणि मग शाळा हे जमा करते पैसे आणि मग तिकडे देते का नाही देते ते शाळेच्या लोकांना माहिती आहे, ते आपल्याला तर माहीत नाही. पण गोष्ट चांगली नाही वाटत ही. तुम्ही डोनेशन घ्या, पण पालकांकडून घ्या. मुलांना घरोघर नका पाठवू, मुलांकडे फॉर्म नका देऊ. या गोष्टी चांगल्या नाही वाटत. एक म्हणजे वेगळे परिणाम होतात मुलांच्या डोक्यावर. आणि दुसरी गोष्ट अशी का गव्हर्मेंट जर पगार देतं आहे तर हे पैसे असे जमा करायला नका सांगू मुलांना. आणि मुलं घरोघर जातात, अभ्यास सोडून देतात. त्यांना पण ताण येतो डोक्यावर का अरे सगळ्या मुलांना फॉर्म दिलेले आहे मॅडमनं, तो जास्त पैसे जमा करीन का माझ्यापेक्षा, त्याचे जास्त होतील का माझे कमी होतील, मग माझे कमी झाले तर मला टीचर ओरडल का मला शाळा मास्तर ओरडल. त्यापेक्षा मुलांना असे कामं सांगू नका ना तुम्ही. मुलांना शाळेचेच कामं सांगा. असे डोनेशन जमा करायचे कामं मुलांना नका सांगू ना. असे कामं तुम्ही करा, नाही तर सर लोकांना करावा. नाहीतर नाही सर लोकांना लाज वाटते तर तुम्ही पालकांकडून घ्या, पालक देतील ना. प्रत्येक मुलाच्या आईवडिलांना ते शाळेत आल्याच्या नंतर त्यांना सांगा का तुम्ही 50 का 60 रुपये इथं फॉर्म भरा, 50-60 रुपये भरायचे तुम्हाला, आम्हाला डोनेशन द्यायचं आहे, मिलिटरीच्या लोकायला किंवा कुठं अनाथ आश्रमला कुठं द्यायचं आहे. हे मुलांना घरोघर पाठवायचं बंद करा. तुम्हाला हात जोडून विनंती आहे. कारण मुलं बिचारे वैतागून जातात. मग शेवट नाही तर लाजं एकच असं पडतं घरून, मग घरूनच द्यावं लागतं ते पैसे एकालाच. फॉर्म भरून द्यायला लागतं कारण मुलं टेन्शनला येतात. त्यापेक्षा असे कामं करू नका. चांगले कामं करा. आणि तुम्ही मित्र म्हणते तुम्ही शाळा शिकवायचंच काम करा, तुम्ही हे डोनेशन जमा करायचं तुम्हाला कोण सांगतं? गव्हर्मेंट सांगतं का? सरकार सांगतं का? नाही ना. तुम्ही तुमच्या मनानंच ठरवता, माहीत नाही. तर माझा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, कारण ही गोष्ट खरी आहे. कुणाला वाईट वाटेल त्याच्याबद्दल तर मी तर सॉरी बोलेल, पण मला ह्या गोष्टी आवडत नाही स्वतःला. धन्यवाद.